नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 12वी युवक भारती या आपल्या अभ्यासक्रमामधील जो कथेचा जो भाग आहे, जो आज आपण घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत, तो घटक म्हणजे कथा। हा घटक आज विद्यार्थी मित्रो आपण कार्यक्रमाचा अभ्यास करू। तर या कथा या घटकामधील असणारी जी प्रथमची कथा आहे, पहिली जी कथा आहे ती कथा शोध नावाची ही कथा आहे। आणि ही शोध नावाची कथा या ठिकाणी अभ्यासत असताना या कथेचे जे लेखक जे आहेत ते लेखक वपू काळे आहेत। वपू म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे, हे आपल्या मराठी भाषेतील असणारे सुप्रसिद्ध कथा लेखक आहेत, निबंधकार आहेत, नाटककार आहेत, कादंबरीकार आहेत। त्यांनी केलेले कथाकथनाचे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय हे झालेले आहेत। त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं आणि ते वैशिष्ट्य म्हणजे ते कथा सांगत असताना त्यांची कथा सांगण्याची जी पद्धत होती, त्यांची कथा सांगण्याची जी विलक्षण हातोटी होती, ती कथा ते आकर्षकपणे हे काय करायचं सांगायचे। लोंबकाळणारी माणसं, पण माझ्या हाताने, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, कार्य भुललासी, एक सखे, वन फॉर द मेड रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधते, असे अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत। आणि ते कथासंग्रह या ठिकाणी विद्यार्थी मित्रो हे प्रसिद्ध सुद्धा आणि प्रकाशित सुद्धा झालेले आहेत। या कथासंग्रहामधील असणारे जी आकर्षक जी कथानके आहेत, त्यांची कथा सांगण्याची ओघवती निवेदन शैली आणि त्यांच्या कथेमधील असणारे जे चटपटीत संवाद जे आहेत, त्या संवादामुळे ती वपूंची कथा ही अतिशय लोकप्रिय आणि वाचकप्रिय झाली। ही वाट एकटीची, पार्टनर या त्यांच्या कादंबऱ्या आहेत। त्यांनी त्या ठिकाणी नाटक सुद्धा लिहिलेले आहे। रात्र नको चांदणी हे नाटक आणि प्रपंच, पुन्हा प्रपंच या आकाशवाणीवरील लोकप्रिय लघुनाट्याचे संग्रही की त्यांचे प्रकाशित आहेत। या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा साहित्याच्या क्षेत्रामध्ये लेखन करत असताना त्यांच्या लेखनाची दखल महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि बुबाभावे पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा त्यांना मिळालेला आहे। त्यांना अनेक पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले आहेत। फाईव्ह फाउंडेशनचा पुरस्कार आणि अशा अनेक प्रकार पुरस्काराने त्यांना विद्यार्थी मित्र सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे। आता ही जी कथा जी आहे, वपूंनी विपुल अशा प्रकारचं काव्यलेखन केलं आणि वपूंची शोध नावाची जी आज कथा आपण विद्यार्थी मित्र पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत, ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची कथा आहे। आता आपल्याला माहित आहे, कथा रचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये या कथेमध्ये काय करतात दिसून येतात। म्हणजे कथा रचनेचे जे तंत्र जे आहे, त्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये जे आहेत, ती अनेक वैशिष्ट्ये या कथेमध्ये विद्यार्थी मित्र आपल्याला काय करतात दिसून येतात। कथेचा सुरुवातीचा असणारा आरंभ जो आहे, तो आरंभच वाचकाची मनाची काय घेतो, पकड घेतो। या कथेमधील असणारी जी कथानायिका आहे ती अनु ही या कथेमधील असणारी प्रमुख व्यक्तिरेखा आहे। या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास हा कथानकातील या ठिकाणी प्रसंग आहे। या अणूचा अन्य पात्राशी येणारा संबंध आणि निवेदन, यामधून येणारा संबंध यामधून कसा त्या ठिकाणी घडत जातो, कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक यांची एकसंग गुंफण कशा प्रकारे केली आहे,
विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यामधून नाट्य कशा त्या ठिकाणी निर्माण होते. अणू आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती या कथेचं असणारं सगळं कथानक काय करतं विद्यार्थी मित्रो फिरतो. म्हणजे अणू आणि तिचा 1 रुपयाच्या नोटेचा घेतलेला शोध, 1 रुपया नोट म्हणजे अणू या कथानायिकेचा आणि तिच्या 1 रुपयाच्या नोटेचा घेतलेला शोध या विषयावरतीच ही कथा त्या ठिकाणी काय करते फिरत राहते. हे कथानक त्या ठिकाणी काय करते फिरत राहतं आणि कथेच्या शेवटी या सगळ्या रहस्याचा काय होतो तो उलगडा होतो इत्यादी प्रश्नाच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. कथेचा विषय, पात्रे, प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा आहे. चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे जिवंत किंवा ज्याला म्हणतो की सजीव संवाद हे या कथेमधून आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रो अभ्यासायला मिळतं. आणि या कथेच्या विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायच्या दृष्टीने काय करतो विद्यार्थी मित्रो इथं उपयोगी पडतो. आता प्रत्यक्ष या ठिकाणी की आपल्याला या कथेची असणारी जी मध्यवर्ती कल्पना जी आहे ती मध्यवर्ती कल्पना या ठिकाणी की काय असेल की अणू या कथा नायिकेने या कथेची असणारी मध्यवर्ती कल्पना विद्यार्थी मित्रो काय करतो आपण शोध या कथेची असणारी मध्यवर्ती कल्पना आपण काय करतोय इथं सांगतोय. आता ही या कथेमध्ये असणारी सगळे पात्र आहेत. कोणकोणती पात्र आहेत. आता सगळं कथानक 1 रुपयाच्या नोटेच्या भोवती त्या ठिकाणी काय करताय की फिरत आहे. अणूचे वडील आबासाहेब, कथा सांगणारा कथा निवेदकाची असणारी मुक्ता ही पत्नी आहे आणि कथा निवेदकाचे असणारे भिडे हे मित्र आहेत आणि भिड्यांची त्या ठिकाणी पती पत्नी या कथेमध्ये आहे. आता नंतर त्या कथेमध्ये त्या ठिकाणी टॅक्सी ड्रायव्हर आहे. नंतर इन्स्पेक्टर साळवे आहेत. त्या कथेमधील असणारा जो हॉटेलवाला जो आहे तो हॉटेलवाला म्हणजे कोण की शंकर नावाचा त्या ठिकाणी हॉटेलवाला आहे. आणि जी 1 रुपयाची नोट कथानायिकेला त्या ठिकाणी की हॉस्पिटलमध्ये की दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी की ज्या 8-9 वर्षाच्या लहान मुलीने दिली आणि ती लहान मुलगी त्या ठिकाणी दगावली. ती लहान मुलगी म्हणजे कोणती की सुनीता नावाची लहान मुलगी. आणि या सुनीताची असणारी जी आई जी आहे ती आई म्हणजे ही सुनीताची त्या ठिकाणी की आई आहे. आणि शेवटी त्या ठिकाणी की जो टॅक्सी ड्रायव्हर हा जो त्या ठिकाणी की जीवनाचा असणारा तत्वज्ञान जीवनाचा असणारा सार जो त्या ठिकाणी सांगतो तो सार सांगणारा दुसरा तिसरा कोणी नसून ही जी मुलगी होती त्या मुलीचा त्या ठिकाणी कोण आहे तो वडील आहे. त्या मुलीचा कोण आहे त्या ठिकाणी बाप आहे. आणि ही पात्र त्या ठिकाणी की या कथेमधील असणारे घटना या कथेमधील असणारी पात्र की विद्यार्थी मित्र आपण काय करतो इथं ते अभ्यासतोय. आपण त्या पात्राची असणारी वैशिष्ट्य काय करतोय पाहतो. पण या कथेचं असणारं मध्यवर्तीची कल्पना आहे मध्यवर्तीचे सूत्र जे आहे ते मध्यवर्ती सूत्र काय आहे. 1 रुपयाच्या नोटेचा घेतलेला शोध ही या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे. म्हणजे 1 रुपयाच्या मुलांनो परत एकदा ऐका 1 रुपयाच्या नोटेचा घेतलेला शोध. आता इथं शीर्षकच आहे या कथेला शोध नावाचं. 1 रुपयाच्या नोटेचा घेतलेला शोध हे या शोध या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे. मध्यवर्ती काय आहे ही सूत्र आहे. या कथेचे आपल्याला वैशिष्ट्य काय सांगता येतील. या कथेची असणारी सुरुवात विद्यार्थी मित्रो मुलांनो की आपल्या मनाला काय करते भिडते. या कथेची वैशिष्ट्य आपण पाहतोय मुलांनो. या कथेची सुरुवात आपल्या मनाला काय करते भिडते. कथेचा मध्य आपली उत्कंठा काय करतो वाढवतो. कथेचा मध्य आपली उत्कंठा वाढवतो आणि कथेचा असणारा शेवट आपल्याला काय करतो धक्का देतो. म्हणजे कथेचा असणारा शेवट
आपला काय करतो धक्का देतो. म्हणजे कथेची सुरुवात जी आहे ती आपल्या मनाला भिडते आणि कथेचा मध्य जो आहे तो मध्य काय करतो आपली उत्कंठा वाढवतो आणि कथेचा असणारा जो शेवट जो आहे तो शेवट आपल्याला एक सुखद अशा प्रकारचा काय करतो धक्का देतो. या कथेत अनेक घटना घडतात, अनेक प्रसंग घडतात आणि त्यामुळे कथेला एक वेगळी अशा प्रकारची कलाटणी मिळते. अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक प्रसंग घडलेले आहेत आणि त्यामुळं या कथेला वेगळी अशा प्रकारची एक कलाटणी जी आहे ती कलाटणी काय करते इथे मिळते. अनेक वळण घेत 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 ही कथा पुढं सरकत जाते, पुढं त्या ठिकाणी काय करते जाते बा. म्हणजे घटना प्रसंग त्या ठिकाणी घडतात, कलाटण्या त्या ठिकाणी घटनेला कलाटणी मिळतात, प्रसंगाला कलाटणी मिळतात आणि वळण घेत घेत म्हणजे नागमोडी वळण घेत घेत ही कथा काय करते की पुढं पुढं त्या ठिकाणी काय करते की सरकत राहते, पुढं पुढं जात राहते. या कथेमधील असणारी जी पात्र जी आहे साधारणपणे आपण जर या कथेमधील असणारे पात्र जर या ठिकाणी मोजली तर साधारणपणे 11 पात्र या कथेमध्ये आहेत. आणि ही पात्र ही सगळी जी पात्र आहेत, पानू आहे, आबासाहेब आहे, कथा निवेदक आहेत, मुक्ता आहे, भिडे पती पत्नी आहे, टॅक्सी ड्रायव्हर आहे, इन्स्पेक्टर आहे, शंकर आहे, सुनीता आहे आणि सुनीताची आई आहे. ही पात्र काय करतात आपल्या मनात घर करून राहतात. या कथेमधील असणारी भाषा संवाद यामुळे या कथेमधील भाषा संवाद यामुळे ही कथा एका वेगळ्या उंचीवरती जाऊन त्या कथे पोहोचते. म्हणजे या कथेची असणारी भाषा वेगळी आहे, या कथेतील असणारे संवाद अतिशय उच्च दर्जाचे आहेत आणि यामुळे ही जी कथा जी आहे ती कथा एका वेगळ्या उंचीवरती त्या ठिकाणी काय करते जाऊन विद्यार्थी मित्र काय करते पोहोचते. आता आपल्याला हे पाहायचं आहे ही कथा घडते आणि कुठं आणि कधी हे महत्वाचं. ही कथा घडते कुठे आणि कधी अनु या कथे नायिकेच्या मुंबईतील खोलीमध्ये. ही कुठं घडती कथा ही अनु या कथा नायिकेच्या मुंबईतील खोलीमध्ये ही कथा घडते पहा मुंबई. ही कथा कुठं घडते अनु या कथा नायिकेच्या मुंबईच्या असणाऱ्या खोलीमध्ये ही कथा काय करते घडते. रात्री 12:30 वाजता या कथेला सुरुवात होते. अनु काय करते हॉस्पिटलमधून त्या ठिकाणी रात्री येते आणि त्या तिथून या कथेला काय होते म्हणजे रात्रीच्या 12:30 वाजता या कथेची काय होते त्या ठिकाणी ती सुरुवात होते आणि रात्री 2:30 वाजता शंकररावच्या हॉटेलच्या पायरीवर ही कथा त्या ठिकाणी काय करते संपते. म्हणजे 12:30 वाजता सुरू होते. किती वाजता 12:30 ही कथा सुरू होते आणि रात्री 2:30 वाजता ते पण कुठं संपते की शंकर नावाच्या हॉटेलवाल्याच्या पायरीवरती म्हणजे हॉटेलच्या पायरीवरती ही कथा काय करते या ठिकाणी समाप्त होते. म्हणजे रात्री 12:30 वाजता ही कथा सुरू होते. ही मुंबईमध्ये अणूच्या रूमवरती खोलीवरती 12:30 ही कथा त्या ठिकाणी सुरू होते आणि रात्री 2:30 वाजता शंकर हॉटेलवाल्याच्या पायरीवरती हॉटेलच्या पायरीवरती ही कथा काय त्या ठिकाणी की समाप्त होते. या कथेचा काय होतो त्या ठिकाणी समारोप होतो. आता एकंदरीत या कथेचा असणारा अवधी जर आपण पाहिला तर तो अवधी की 2 तासाच्या अवधीमध्ये ही कथा काय करते घडते. म्हणजे 2 तास ही कथा त्या ठिकाणी काय असते सुरू असते आणि या 2 तासाच्या काळामध्ये ही कथा काय करते या ठिकाणी घडते. आता या कथेत एकूण आता मी म्हटल्याप्रमाणे की सर्वसाधारणपणे या कथेमध्ये एकूण किती पात्र आहेत तर या कथेमध्ये की एकूण विद्यार्थी मित्रो की 11 पात्र आहेत. किती पात्र आहेत 11 त्या ठिकाणी पात्र आहेत. अनु आता ही पात्र कोणकोणती आहेत आता आपण पाहिलेच आहे. अनु आहे, आबासाहेब, प्रधान आहे, मुक्ता, भिडे पती पत्नी आहे, टॅक्सी ड्रायव्हर आहे, इन्स्पेक्टर साळवे आहे, शंकर आहे, सुनीता आहे आणि सुनीताची आई आहे. ही साधारणपणे की 11 पात्रे या कथेमध्ये त्या ठिकाणी की आहेत. आता या कथेतील सुरुवातीचा पात्र आता आपण ही जी पात्र पाहिली ही पात्र आता आपण अभ्यासली किंवा वाचली तर या पात्रांचा आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला आपण
या कथेमधील असणाऱ्या पात्रांचा काय करतो परिचय करून घेऊ आणि नंतर शेवटी त्या ठिकाणी की त्या कथेचा असणारा जो आशय जो आहे तो आशय काय करू आपण विद्यार्थी मित्र अभ्यासू. पात्राच्या अनुषंगाने पहिल्यांदा आपण या पात्राचा परिचय त्या ठिकाणी करून घेणार आहोत आणि त्या पात्राच्या अनुषंगाने जेव्हा त्या ठिकाणी की आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या शोध या कथेवरती की 6 मार्काची कृती काय केली जाते विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी की विचारली जाते आणि त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी या पात्राचा असणारा काय करू की परिचय पाहू. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे पात्र जे आहे ते 1 नंबरचं पात्र त्याला म्हणून की कथा नायिका. ही काय आहे या कथेची असणारी कथा नायिका आहे तिला आपण अनु म्हणतो. कथेची असणारी की अनु ही कथा नायिका आहे. ती अतिशय बुद्धिमान आहे. या कथेमधील असणारी अनु ही जी नायिका जी आहे ती नायिका अतिशय तरुण आहे आणि अतिशय त्या ठिकाणी बुद्धिमान आहे. ती पेशाने त्या ठिकाणी नर्स आहे. ती एका हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी काम करते. ती पेशाने काय आहे की नर्स आहे आणि तिचे जे विचार आहेत ती स्वतंत्र विचाराची आहे आणि ती स्वतंत्र विचाराची असल्यामुळे ती आपल्या वडिलांकडे म्हणजे आबासाहेबांकडे ही स्वतःसाठी त्या ठिकाणी 5 वर्ष काय करते मागून घेते. या 5 वर्षामध्ये की कोणीही त्या ठिकाणी की माझ्यावरती दबाव टाकायचा नाही, माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये माझ्या स्वतःच्या विचारामध्ये कोणीही त्या ठिकाणी ढवळाढवळ करायची नाही. कारण का ती अतिशय बंडखोर विचाराची आहे, ती बाणेदार आहे, ती करारी आहे आणि त्यामुळं तिचं असणारं जे व्यक्तिमत्व जे आहे ते वेगळ्या अशा प्रकारचं त्याचं काय आहे की व्यक्तिमत्व आहे आणि स्वतंत्र ती विचाराची आहे आणि त्यासाठी ती आपल्या वडिलांकडून की 5 वर्ष त्या ठिकाणी स्वतःसाठी काय करते मागून घेते. वडील सुद्धा की नव्यान विचाराचे असल्यामुळे आबासाहेब ते तिला 5 वर्ष काय करतात देतात आणि स्वतः जगण्यासाठी स्वतःच्या विचारानं जगण्यासाठी ती काय करते आपलं स्वतःचं असणारं अणू ही घर सोडते. आता आपल्याकडे माहित आहे माणूस आपलं स्वतःचं असणारा व्यक्तिमत्व स्वतः काय करत नाही घडवत नाही. तो काय करतो की दुसऱ्याचे विचार त्या ठिकाणी काय करतो स्वीकारतो आणि तसाच तो काय करत असतो वागत असतो, तसाच काय करत असतो तो जगत असतो. मग हे अणूला मान्य नाही. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः त्या ठिकाणी काय करत घडवत नाही. तो दुसऱ्याच्या सांगण्यावरून, तो दुसऱ्याच्या ऐकण्यावरून, तो दुसऱ्याच्या पाहण्यावरून तो काय करतो आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत असतो. आता स्वतःचा मेंदू घेऊन आलेले जन्माला आलेले जीव दुसऱ्याचं काय करत असतं ऐकत असतात. आता आपण काय करतो की आपण त्या ठिकाणी की आपल्याकडे मेंदू आहे, तो आपला स्वतःचा मेंदू आहे, पण आपण आपल्या स्वतःच्या मेंदूचा वापर करून किती त्या ठिकाणी काय करतो आपण जगतो. दुसऱ्याचं त्या ठिकाणी आपण ऐकतोच की म्हणजे आपल्याकडे स्वतःचा मेंदू असताना सुद्धा प्रत्येक जीव स्वतःचा मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं काय करतो ऐकतो की हे तिला अणूला काय नाही मान्य नाही. स्वतःचं अस्तित्व स्वतंत्र नजर माणूस काय करतो हरवून बसतो. म्हणजे स्वतःचं अस्तित्व स्वतंत्र नजर माणूस काय करतो आपली की हरवून त्या ठिकाणी बसतो. अणूला स्वतंत्र नजर आणि त्यामुळं तिला की आपल्या स्वतःची काय करायची नजर स्वतंत्र नजर त्या ठिकाणी तयार करायची आहे. तिला आपल्या स्वतःचे असणारे अनुभव जे आहेत ते अनुभव स्वतः त्या ठिकाणी जमा करायचे आहेत. म्हणजे स्वतःची नजर तिला तयार करायची आहे, स्वतःचे असणारे अनुभव तिला काय करायचे की तयार करायचे आहेत आणि स्वतःचे अनुभव तिला काय करायचे आहेत की जमा करायचे आहेत. तिला स्वतःची असणारी नजर तयार करायची आहे, स्वतःचं अस्तित्व तिला तयार करायचे आहे. स्वतःचं स्वातंत्र्य तिला हरवून बसायचं नाही. तिला त्या ठिकाणी की स्वतःचं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी की जे मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य तिला काय करायचं आहे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी जगायचं आहे. आणि म्हणून ती काय करते नर्सचा त्या ठिकाणी पेशा हा स्वीकारते. आता नर्स आणि डॉक्टर याच्यामध्ये तिला त्या ठिकाणी फरक जातो. तो फरक कोणता आहे आपल्याला माहिती आहे. हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी नर्स असतात, डॉक्टर्स असतात. हे डॉक्टर्स काय करतात की रोग्यावरती त्या ठिकाणी उपचार करतात. जे आजारी माणसं आहेत त्याच्यावरती ते काय करतात उपचार करतात.
पण खऱ्या अर्थाने त्या रोग्याची, ज्याला आपण म्हणतो, त्या पेशंटची काळजी कोण घेतं, तर त्या पेशंटची काळजी त्या दवाखान्यामधील असणाऱ्या ताई, त्या दवाखान्यामध्ये असणाऱ्या सुश्या आणि त्या दवाखान्यामध्ये असणाऱ्या ज्या नर्स ज्या असतात, ज्या सिस्टर ज्या असतात, त्या सिस्टर खऱ्या अर्थाने त्या आजारी पेशंटची काय करतात, काळजी घेतात, त्यांची काय करतात, खऱ्या अर्थाने सेवा करतात. आणि म्हणून डॉक्टर आणि इथं अनुला डॉक्टर आणि नर्स याच्यामध्ये ती काय करते, फरक सांगते. डॉक्टरांना कसं असतं की डॉक्टरांना ज्ञान हे त्या ठिकाणी की जास्त असतं आणि म्हणून डॉक्टरकडे की ज्ञानाचा साठा जो आहे तो ज्ञानाचा साठा, बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्या ठिकाणी त्यांच्याकडे जास्त असतो. कोणाकडे, डॉक्टरकडे. आणि मग नर्सकडे काय असतं, डॉक्टरकडे ज्ञानाचा साठा आहे, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता असतेच, पण नर्सकडे काय, सिस्टरकडे काय आहे की मनाचा भाग जो असतो तो मनाचा भाग त्या ठिकाणी मोठा असतो. म्हणजे सिस्टरचं असणारं, नर्सचं असणारं जे मन जे आहे ते मन कसं असतं, या मित्रो फार त्या ठिकाणी मोठं असतं. नर्स त्या ठिकाणी की अगदीच 24 तास ज्याला आपण म्हणू की जोपर्यंत त्यांची त्या ठिकाणी तिथं त्या हॉस्पिटलमध्ये, त्या दवाखान्यामध्ये ड्युटी आहे, तिचे पाळे आहे, तिथपर्यंत त्या ठिकाणी काय करत असते, ती त्या आजारी माणसाची, त्या पेशंटची ती काय करत असते, काळजी घेत असते. कारण तिच्याकडे मनाचा भाग हा काय असतो की मोठा असतो. डॉक्टरकडे काय असतो, टेटिस्कोप असतो. तो कुठंपर्यंत लावतो की पेशंटला चेक करत असताना की छातीपर्यंत त्या ठिकाणी की डॉक्टरचा टेटिस्कोप जो आहे तो डॉक्टरचा टेटिस्कोप हा रोग्याच्या छातीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो. आणि नर्सचा हात जो आहे तो हात खऱ्या अर्थानं रोगी माणसाला, आजारी माणसाला त्या ठिकाणी नर्सचा हात जो आहे तो त्याच्या काळजापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो. म्हणजे खऱ्या अर्थाने मनाचा मोठेपणा ज्याच्याकडे आहे, एखाद्या रोग्याला त्या ठिकाणी की दव्यापेक्षा दुवा जर त्या ठिकाणी मिळाला असं आपण म्हणू, तो आजारी माणूस, तो रोगी माणूस लगेच काय करतो, त्या आजारातून बरा होतो, त्या आजारातून काय करतो, उठतो. आणि म्हणून की नर्सचा जो हात आहे तो त्या पेशंटच्या आजाराच्या काळजापर्यंत त्या ठिकाणी काय करतो, काळजापर्यंत हात काय करतो, विद्यार्थी मित्र जातो. डॉक्टरला रोग त्या ठिकाणी समजला की डॉक्टरचं त्या ठिकाणी काम काय करतं, संपतं. म्हणजे डॉक्टरला त्या ठिकाणी डॉक्टर काय करतात, या रोग्याला कोणता रोग झाला, आजार झालेला आहे हे त्यांना कळतं आणि तोपर्यंत त्याचं काय केलं असतं, काम संपलेलं असतं. पण नर्सला तो सगळा जो पेशंट जो आहे, तो जो रोगी जो आहे तो रोगी त्या ठिकाणी काय करावा लागतो, समजून घ्यावा लागतो, तिला त्या ठिकाणी ते समजावा लागतो. म्हणजे आपल्याला माहीत आहे अनेक प्रकारच्या टेस्ट केल्या जातात, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी चाचण्या केल्या जातात आणि मग डॉक्टर काय करतात, ह्या रोग्याला कोणता आजार झालेला आहे हे शोधून काढतात आणि मग त्याच्यावरती ते काय करतात, उपचार लिहून देतात आणि नर्स हे सगळं काय करत असतात, ऑपरेट करत असतात. हे सगळं त्या ठिकाणी की डॉक्टरच्या सल्ल्यानं हे पाहत असतात, बघत असतात. आणि मग त्यामुळे काय होतं की नर्सना तो पेशंट काय करावा लागतो, समजावा लागतो आणि तो पेशंट त्यांना काय करतो, मुलांना समजतो. का की सगळ्यात जर सानिध्य जर कोणाचं असेल त्या हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये, तर त्या कोणाचं असतं, नर्सचं असतं. आणि त्यामुळं तो पेशंट काय करतो, त्यांना काय, विद्यार्थी मित्र हा समजतो. आणि हा पेशंट त्या ठिकाणी समजल्यामुळे की डॉक्टरला रोग्याचा ताप कळतो. हे सगळ्यात महत्त्वाचं की डॉक्टर काय करतो, त्या ठिकाणी की टेम्परेचर ज्याला ताप मापीच्या सहाय्याने काय करतो, तो रोग्याला चेक करतो, तपासतो आणि त्याला ताप किती आहे हे काय करतो, तो ओळखतो, जाणतो. त्यामुळं डॉक्टरला रोग्याचा ताप कळतो. पण विद्यार्थी मित्र, खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणू की ज्या नर्स असतात, ज्या सिस्टर ज्या असतात, त्या सिस्टरना ताप तर कळतो, पण रोग्याचा असणारा ताप आणि मनस्ताप ह्या दोन्हीचं जे निवारण करण्याचं जे काम असतं, ताप आणि मनस्ताप, ताप काय उतरून जाईल, गोळ्या औषधं त्या ठिकाणी दिली तर ताप काय करेल, निघून जाईल, रोगी बरा होईल. पण त्याला होणारा जो मनस्ताप जो आहे तो मनस्ताप त्या ठिकाणी कोण घालवणार, आणि मग तो मनस्ताप आणि मनस्ताप दोन्ही घालवण्याचं काम त्या हॉस्पिटलमधील असणाऱ्या की त्या ठिकाणी की कोण करतात, की नर्स करतात, त्या सिस्टर त्या ठिकाणी करतात.
आणि म्हणून की हा जो फरक जो आहे डॉक्टर आणि नर्समधला हा अणूला तो फरक काय करतो विद्यार्थी मित्र इथं जाणवतो. आता यानंतरचं जे दुसरं जे पात्र जे आहे ते पात्र या कथेमधील असणारं पात्र महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे आबासाहेब. हे आबासाहेब कोण आहेत? हे अणूचे वडील आहेत. ते आपल्या स्वतःच्या असणाऱ्या मुलीच्या विचाराचा त्या ठिकाणी आदर करतात, म्हणजे की आधुनिक विचाराचे ते त्या ठिकाणी की पुरस्कर्ते आहे. अणून जो विचार मांडला त्याने लगेच मान्य केला आणि अणूला त्या ठिकाणी विचाराचं काय केलं, स्वातंत्र्य दिलं. तिनं स्वतःसाठी त्या ठिकाणी मागितली 5 वर्ष, तर त्यांनी विचार सुद्धा केला नाही. ठीक आहे, तुला तुझ्या विचारात त्या ठिकाणी जगायचं आहे ना, दिले तुला 5 वर्ष. मग तिनं ते घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर म्हणजे मुलीच्या विचाराचा ते काय करणारे, आदर करणारे आहेत. एवढंच नव्हे, आपल्याकडे स्त्री पुरुष समानता कुठे पाळली जाते आणि स्त्री आणि पुरुष याच्यामुळे ही जी समानता जी आहे ते समानता त्या ठिकाणी पाळणारे आहे. स्त्रीचा सन्मान करणारे आहे, स्त्रीला मानणारे आहेत आणि स्त्री स्वातंत्र्याचा किंवा स्त्री व्यक्ती स्वातंत्र्याचा जपणूक करणारे हे अणूचे त्या ठिकाणी वडील आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण या कथेचा असणारा या ठिकाणी की जो थोडासा जो भाग आहे, थोडासा भाग या ठिकाणी आज आपण अभ्यासलेला आहे. उर्वरित राहिलेला जो भाग जो आहे तो उर्वरित भाग हा पुढच्या तासाला की विद्यार्थी मित्र आपण काय करू, अभ्यासू. तोपर्यंत इथंच थांबू. धन्यवाद.